तू हिरे माझा मित्र या मालिकेचा आजचा एपिसोड सुरू होतात वल्लरी मामीच्या आयुष्यात वाजतो धोक्याचा अलार्म. अर्णवच्या काकाचा सतत येणारा फोन तिचं धाडस अक्षरशः ढळमळीत करून टाकतं. कसला पैसा असा सवाल करतात काका सरळ ब्लॅकमेल वरच उतरतो. रमाकांतला बर्बाद करण्याचा प्लॅन, सुप्रियाला नोकरीचा अमिष दाखवू हॉटेलमध्ये पाठवण्याची आयडिया, सगळं काही वल्लरी समोर तो उघड करतो. आणि आता तुझं काम झालं तर या किंग मेकरलाच विसरलीस. प्रेक्षकांनो, ह्या एका वाक्यानेच वल्लरीच्या पायाखालची जमीन सरकते. पण प्रेक्षकांनो, दुसरीकडे मात्र वातावरण पूर्ण बदलतं. अर्णव आणि ईश्वरी अंजली ज्या खोलीमध्ये राहते तिथे येतात आणि ती जागा पाहून अर्णव भावुक होतो. साफसफाई करताना दोघेही रुमाल बांधून कामाला लागतात आणि छोट्या छोट्या गोष्टींतून फुलू लागतो यांच्यामध्ये गोडसा असा रोमॅन्स. ईश्वरीची उडी, अर्णवने तिला उचलणं आणि डोळ्यात गेलेल्या धुळीवर तिची अलगद फुंकर आणि दोघांची नजरानजर. प्रेक्षकांनो, एकीकडे ब्लॅकमेलचा थरार आणि दुसरीकडे प्रेमाची चाहूल. आजचा एपिसोड ना प्रेक्षकांनो नक्कीच मिस करू नका. खूप मज्जा आणि रंगतदार असणार आहेत. चला तर सुरुवात करूया आजच्या इंटरेस्टिंग अशा रिव्ह्यूला. प्रेक्षकांनो, आपण सुरुवातीलाच बघतो की ह्या वल्लरी मामी आता पाणी प्यायला किचन मध्ये आलेली असते आणि तेवढ्यात तिला अर्णवच्या काकांचा फोन येतो आणि तो फोन सैतान नावाने सेव्ह केलेला आहे बघा. आणि आता मामी म्हणते की काय करू, सारखा फोन का करतो आहे हा माणूस. आणि प्रेक्षकांनो, ती दोनदा तीनदा कट करते आणि नंतर म्हणते की काय करू, घ्यावं तर लागेलच. मामी म्हणते की चिडून काय करेल याचा भरोसा नाही. आणि बघा आता मामी फोन उचलते आणि चिडून म्हणते की अहो सारखे काय फोन करताय. ती म्हणते की आसपास कोणीतरी आहे म्हणून बोलू शकत नव्हते, एवढं कळत नाही का तुम्हाला. तेवढा ते काका म्हणतात की ए आवाज खाली, आवाज खाली. तो म्हणतो की लायकी विसरलीस का स्वतःचे. तो म्हणतो की ज्याच्यामुळे तिथे पोहोचलीये, आयुष करतेस त्यालाच आता अक्कल शिकवणार का ग तू. मामी माता घाबरते आणि म्हणते की अहो मी अक्कल कुठे काढली. मामी म्हणतात की सांगा ना काय काम होतं तुमचं. ती म्हणते की नाही म्हणजे इतक्या वर्षाने कसं काय फोन केलास. तो म्हणतो की काय काम होतं हे तुला सांगावं लागणार का. हा, ते काका म्हणतात की तुझं काम झालं, तुला सगळं मिळालं आणि आता या किंग मेकरलाच विसर नका ग तू. आता मामी जरा हसूनच म्हणतात की हो नाही हो, तुम्हाला कसे विसरेल मी. तो म्हणतो की नाटक नको तुझे, पैसा हवाय मला, पैसा. आता मामी घाबरते आणि म्हणते की पैसा, कसला पैसा. तो म्हणतो की कसला पैसा, तुझ्या घरी येऊन तुझ्या सगळ्यांसमोर सांगू का कसला पैसा. तो म्हणतो की मला माझ्या भावाला रमाकांतला बर्बाद करायचं होतं, त्याचा सोड उगवायचा होता. तो म्हणतो की पण त्याच्या बदनामीमध्ये तुला पण इंटरेस्ट होता म्हणून त्या मुलीला नोकरीचा आमिष दाखवून रमाकांत ज्या हॉटेलमध्ये होता तिथे पाठवायची आयडिया तुझी होती. बघा इथे मामीने लगेच तोंडाला हात लावून घेतलेला असतो, कारण त्या आता खूप घाबरून गेलेल्या असतात. तो म्हणतो की नंतर जे आपण काढवलं त्यासाठी माझाच पैसा लागला हे विसरलीस. मामी म्हणते की नाही मला मान्य आहेत, पण तेवढ्यात तो म्हणतो की आता पण बिन काही नाही, खूप वर्ष दिली तुला, आता मी नाही थांबणार. तो म्हणतो की मी परत आलोय हे सांगायला फोन केला तुला. प्रेक्षकांनो, आता मामीचं खरंच खूप अति होत चाललेलं होतं. त्यांना रोखणारं तरी कोणी पाहिजेत ना प्रेक्षकांनो. आत्ता कसं तरी मालिकेमध्ये काहीतरी ट्विस्ट नक्की आणणार एवढं मात्र नक्की. तो म्हणतो की किती पैसे द्यायचे आणि कुठे द्यायचे हे मी तुला लवकरच कळवेन. आणि ते फोन ठेवून देता इकडे मामी हॅलो हॅलो करते आणि मामी म्हणते की अरे देवा, सूर्यकांत राजशिर्के परत आला. आणि आता दुसरीकडे बघा प्रेक्षकांनो, इकडे आता अर्णव आणि ईश्वरी ताईची रूम साफ करण्यासाठी स्वतः आलेले असतात. आणि बघा ती रूम बघून आता अर्णव स्वतःच भावुक होतो की अशा अवस्थेत माझी ताई तिथे झोपली किंवा ह्या रूममध्ये ती राहिली, ते कसं राहिली असेल ना प्रेक्षकांनो, हे त्याला खूप जास्त इमोशनल करतं. आणि बघा आता ईश्वरीला सुद्धा माहिती असतं. ती म्हणते की सर हे सगळं मी करते ना, तुम्हाला नाहीये या सगळ्याची सवय, तुम्ही बाहेर थांबा, मी करते सगळं. अर्णव पण म्हणतो की नाही मी सिंदूर, हे सगळं मीच करणार. तो म्हणतो की तुला काय वाटलं माणसांना पाठवून मी क्लीन करून घेऊ शकलो नसतो. अर्णव म्हणतो की माझी ताई राहणार आहे तिथे, सो मी हे सगळं स्वतः साफ करेल. आता ईश्वरी पण जास्त त्याच्यासोबत वाद घालत नाही, कारण त्याच्या भावना ज्या जोडलेल्या आहेत
आणि ती म्हणते की बरं ठीक आहे सुरू करूयात. आता ईश्वरी मस्त साडी वगैरे खोचून घेते, नाकाला रुमाल वगैरे बांधते, म्हणजे अर्णव तिला देतो आणि हे सगळे आता दोघंही जण कामाला लागतात साफसफाईला. आणि आता अर्णव म्हणतो की तू रूम साफ कर, मी कॉम्वेक असं म्हणतो तो. आणि ईश्वरी म्हणते की काय कॉम्वेक? तो म्हणतो की जरमट म्हणजे जाळं. आणि प्रेक्षकांना आता एकीकडे बघा ईश्वरीने मस्त खोचली साडी आणि रुमाल बांधला आणि लागली साफसफाईला. तिने आता सगळे जे पुष्टे असतात ना प्रेक्षकांना ते सगळे एका ठिकाणी केलेले असतात. आणि इकडे अर्णव सगळीकडचे आता उंच असल्यामुळे जिथे जिथे जाळं असेल तिथे तिथे त्याने सगळे जाळं काढून घेतलेले असतात. आणि बघा आता तिने पुष्टे आणि तिथे ज्या ज्या सामानावर कपडा टाकेला होता तो अलगद झटकून तिने सगळी धूळ खाली टाकलेली असते. आणि एकीकडे आता अर्णवचं जाळं वगैरे काढून झालेलं असतं आणि तो आता घराला झाडू मारत असतो. आणि इकडे आता सगळा पसारा अस्तव्यस्त झालेला ईश्वरी व्यवस्थित लावत असते. आणि प्रेक्षकांना आता तिचं ते साफ झाल्यानंतर तिचा हात काही त्या फॅनकडे पुसत नाही, म्हणून ती उडी मारून तो फॅन पुसत असते. तेवढ्यात अर्णवचं तर तिच्याकडे लक्ष जातं. आणि प्रेक्षकांना बघा आता अर्णवने तिला अलगद असं उचललेलं असतं आणि त्यांची एकमेकांशी अशी नजरानजर होते. म्हणजे बघा यांच्यात आता हलकासा रोमॅन्स आपल्याला दिसायला लागलेला आहे. आणि ती त्याच्याकडेच बघत असते, पण आता अर्णवने उचललं, त्याला त्रास होत असेल आणि तो अर्णव ईश्वरीला खुणवतो की तुला फॅन पुसायचा आहे. आणि ते फॅन पुसता पुसता आता अर्णव सुद्धा वरतीच बघत असतो आणि त्याच्या डोळ्यात कचरा जातो आणि ते ईश्वरीच्या लक्षात येतं. आणि अर्णवच्या डोळ्यात गेलेल्या धुळीवर आता ईश्वरी हलकत अशी फुंकर मारते. आणि ते झाल्यानंतर आता इकडे अर्णवने सगळ्या फरशीवर निरमाचं पाणी टाकलेलं असतं आणि त्याच्यावरनं सुद्धा आता ईश्वरीचा पाय घसरतो. तेवढ्यात अर्णव तिला पकडतो. म्हणजे आता असा साफसफाई करता करता थोडासा रोमॅन्स देखील झालेला असतो. आणि आता इकडे पाणी मारलेलं असतं. आता यांच्या एकमेकांच्या नजरांमध्ये नजर मिळवणी देखील झालेली असते. आणि आता इकडे ईश्वरी जो किचन ओटा असतो तो पुसते, तिथे गॅस असतो तो पुसते. म्हणजे बघा आता अंजलीला कवडीचंही म्हणजे त्यांनी कळू न देता, कुठलीच गोष्ट कळू न देता घर अगदी स्वच्छ आणि साफ करून घेतलेलं असतं. इकडे आता अर्णवने बिस्तर सुद्धा लावलेलं असतं, म्हणजे त्याच्यावर गादी टाकलेली असती, बेडशीट लावलेली असते आणि आता उशी ठेवतो. म्हणजे एकदम दोघांनी मिळून एकदम असं स्वच्छ घर आवरलेलं असतं, एकदम चकाचक. आणि बघा आता आवरून झालं. ईश्वरी म्हणते की एकदम बढिया. अर्णव ईश्वरीला म्हणतो की यू नो वॉट, लाईफमध्ये पहिल्यांदाच एवढं क्लिनिंग केलं आहेत मी. तो म्हणतो की ताईसाठी केलं आहेत ना, ते छान वाटतंय. इकडे ईश्वरी म्हणते की बरं चला तर निघूया आपण, नाही तर ताई येतील इथे. आणि अर्णव त्यांना फोन लावतो आणि म्हणतो की हॅलो, तुम्ही ताईला पाठवू शकता, झालं आहेत क्लिनिंग, थँक्यू. आणि ईश्वरी त्याला म्हणते की मिशन साफसफाई. अर्णव हात मिळवून म्हणतो की सक्सेसफुल. आणि बघा आता दोघेही आनंदी दिसत आहेत. ईश्वरी म्हणते की बरं चला आता निघूया, ताई येतील. आणि बघा आता ते त्यांची बादली वगैरे जे काय आणलेलं असतं ते तिथून निघून जातात. आणि इकडे हा राजेश बघा त्या रियाला म्हणतो की थँक्यू सो मच, तिने कारण पैसे दिलेले असतात ना प्रेक्षकांनो. आणि बघा जाता जाता ती रिया त्याला म्हणते की आज यायचं आहे तुला. आणि हा राजेश पुढे जाऊन म्हणतो की हो मालक, आणि पैशासाठी थँक्यू. आणि बघा इकडे प्रेक्षकांनो त्या वॉचमॅन काकांच्या बायकोने आता अंजलीला घरामध्ये अलगद हळूहळू आणलेलं असतं. आणि अंजली घरामध्ये बघती तर सगळ्या ठिकाणी स्वच्छता केलेली असते, कुठेच पसारा नसतो. आणि ती म्हणते की हो सविताताई, हे सगळं साफ कोणी केलं? ती म्हणते की आता तुम्ही इथे निवांत राहू शकता ताई. आता अंजलीला जाणून घ्यायचं असतं. ती म्हणते की हो पण हे सगळं केलं कोणी? त्या म्हणतात की आलं होतं कोणी, देवानं धाडलेलं. त्या म्हणतात की फार विचार करू नका तुम्ही. आता अंजली म्हणते की खरं तर देवाचे आभारच मानायला हवे. आणि तेवढ्यात हा राजेश येतो आणि म्हणतो की राणे सरकार आपल्या सेवेत हजर आहेत. आणि आता अंजली त्याच्यावर चिडते आणि म्हणते की अहो काय हे, कुठे होता तुम्ही, किती काळजी वाटत होती मला, तुम्ही एकही फोन उचलत नाही, असं का करता? आणि हा राजेश म्हणतो की अंजली अगं काल रात्री तुला झोप लागली नव्हती लवकर, सकाळी तुला उठवलं असतं तर झोप मोड झाली असती म्हणून न उठवता गेलो. आणि तो राजेश आता खोटं बोलतो आणि म्हणतो की फोन सायलेंटवर राहिला होता अगं. हा राजेश म्हणतो की आणि हे बघ तुझा सगळा संसार घेऊन आलेलो आहे. आणि ती म्हणते की बघितलं ना ताई, उगाच आपली काळजी करत बसता. ती म्हणते की आले साहेब, बरं मी निघते, काही लागलं तर सांगा. आता अंजली म्हणते की काय हो, तुम्ही हे सगळं सामान आणायला गेला होता. आणि ती म्हणते की सॉरी, मी तुमच्यावर उगाच चिडले. आता राजेशला पर्याय काय दुसरं नाही असं म्हणण्यापलीकडे तो म्हणतो की हरकत नाही ग. तो म्हणतो की पण कसं आहे, काहीतरी हात पाय हलवायलाच हवेत ना आपण.
तो म्हणतो की नाहीतर म्हणालीच असती मला तुम्ही काहीच कामाचे नाहीयेत म्हणून. आणि अंजली म्हणते की नाही हो, असं नाही नाही म्हणणार मी कधीच. हा राजेश म्हणतो की नाही ग अंजली, मला ना तुला अजिबात त्रासात बघायचं नाहीये, म्हणून केले थोडे प्रयत्न आणि आणलं थोडंसं सामान. अंजली म्हणते की किती काळजी करता हो तुम्ही माझी. आणि तो म्हणतो की चल भूक लागली, काहीतरी छान खायला करूयात. आणि त्याच्या बोटाला लागलेलं असतं, प्रेक्षकांनो काय लागलेलं असतं आता माहीत नाही, का त्याने मुद्दाम काहीतरी गुंडाळलेलं असतं तेही माहीत नाही. आता अंजली काळजीपोटे विचारतीच, हो काय लागलं हो तुम्हाला हाताला. तो म्हणतो की फार काही नाहीये, हे सगळं सामान घेताना थोडं कापलं गेलं, पण ठीक आहे एवढं काही नाही. आणि बघा प्रेक्षकांना, आता इकडे हे सामान किचनमध्ये नेता आणि इकडे अर्णव ते शिर्केंशी फोनवर बोलतो की ओके शिर्के बघतो मी काय करायचं ते. ईश्वरी म्हणते की काय झालं सर. अर्णव म्हणतो की शिर्केंचा फोन होता. अर्णव म्हणतो की आपण दिलेलं सगळं सामान ताईने परत पाठवलेलं आहे. ईश्वरी आता म्हणते की मला ही भीती होतीच. ती म्हणते की पण म्हटलं कोशिश करून बघायला काय हरकत आहे ना. आणि अर्णव म्हणतो की मला ना फक्त ताईची काळजी वाटते, तो राजेश ना आपल्या पैशांवर जगतो, त्याच्याकडे असं स्वतःचं काहीच नाहीये, कसं मॅनेज करणार आहेत ते. आणि अर्णवला आता काळजी वाटते. तो म्हणतो की याचा सगळ्याचा त्रास ताईलाच होणार आहे. आणि आता ईश्वरी सुद्धा अर्णवला म्हणते की सर काही दिवसांचाच प्रश्न आहेत ना, ताईंचा राग शांत होईल आणि त्या येतीलच की मग घरी परत. ईश्वरी म्हणते की हो येतील ना त्या घरी, राग शांत होईल. अर्णव म्हणतो की नो 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 मिस इंदोर, ताईचा राग कधी शांत होणार नाही. आणि अर्णव म्हणतो की मला माहिती आहे ताई, एकतर तिला पटकन राग येत नाही आणि आला तर तो जात नाही, मला टेन्शन आलेलं आहे तिचं. ईश्वरी म्हणते की सर अहो टेन्शन घेऊन कसं चालेल हं. ईश्वरी आता अर्णवला म्हणते की सर मी एक सांगेल ते कराल. अर्णव म्हणतो की काय. ईश्वरी त्याला म्हणते की तुम्ही बसा. तो म्हणतो ती म्हणते की या इथे बसा तुम्ही. आणि ईश्वरी त्याला म्हणते की आता तुम्ही डोळे मिटा आणि अंजलीताईंच्या आणि तुमच्यामधले छान छान दिवस, छान छान गमती जमती, हे तुमचं आपसातलं बॉन्डिंग, हे सगळं आठवा. आणि अर्णवला बोलूच देत नाही. ती म्हणते की आता बघा तुम्हाला भरोसा वाटेल की तुमचं नातं एवढं गोड आहे, मग ताईचा राग एवढा कसा काय टिकू शकतो. आता इकडे ती म्हणते की एकदा तुमच्या मनाला भरोसा वाटला आणि मग तुम्ही आपोआप तसेच वागायला लागाल आणि आपोआप तशाच गोष्टी सगळ्या घडायला लागतील. आता बघा ही ईश्वरी ना अर्णवला जे सांगते ते अर्णव आता करतोच. आता बघा अर्णव आता डोळे मिटतो. ती ईश्वरी म्हणते की माझ्यासाठी करा आणि सगळं आठवा. आणि प्रेक्षकांना आता अर्णवला सुद्धा डोळे बंद करून चांगल्या चांगल्या आठवणी त्याला आठवत असतात. म्हणजे जेव्हा सुरुवातीला बघा तिला देवळात जायचं असतं आणि हा अर्णव देवळात येत नाही आणि तेव्हा ती नाटक करते, खूप ऊनही असतं, तेव्हा मग ती म्हणते की आणि अर्णव तिला उचलून देवळात नेतो. त्याच्यानंतर आता त्याला चेंज करायचं असतं आणि अर्णव म्हणतो की ताई तू जाशील का, मला चेंज करायचं आहे. आणि अंजली त्याला म्हणते की निदान कोणातरी समोर हात जोडतोयस तू. अर्णव तिच्यावर चिडतो आणि म्हणतो की ताई. ती म्हणते की आवर चेंज करायचं आहेत ना तुला. आणि बघा ताई त्याच्यासाठी दूध घेऊन येते आणि म्हणते की हे दूध पी आणि झोपून जा. अर्णव म्हणतो की ताई एक इम्पॉर्टंट काम आहे प्लीज. आणि आता त्याची ताई त्याला म्हणते की सगळंच इम्पॉर्टंट असतं. आणि बघा आता अंजली त्याला दूध छोटं ना दूध पाजल्याशिवाय काही जाऊ देत नाही, म्हणजे पीत देत जात नाही. आणि मग तो अर्णव म्हणतो की ताई तू खूप हट्टी आहेत. आणि बघा आता अर्णव डोळे उघडतो. ईश्वरी म्हणते की सर छान वाटलं ना, तुमचा चेहरा सांगतो आहे की तुमचं बॉन्डिंग किती पक्का आहे ते. आणि ईश्वरी त्याला म्हणते की तुम्हाला खरंच असं वाटतंय की तुमच्यातलं नातं परत नॉर्मल कधीच नाही होणार. ती म्हणते की ताईंचा राग नाही जाणार, ताई परत घरी नाही येणार. ईश्वरी त्याला म्हणते की इतकं तकलादू नाहीये तुमचं नातं. आणि बघा आता ही भांडे लावत असते, तेवढ्यात हा राजेश येतो आणि म्हणतो की राणे सरकार तुम्ही कशाला करता हे सगळं, तुम्ही आदेश द्या या गुलामाला. तेवढ्यात अंजली त्याला म्हणते की अहो काहीतरीच काय. आणि बघा तो राजेश म्हणतो की तू आता आराम कर, मी बघतो हे सगळं. मग अंजली म्हणते की मी बघते जेवणाचं. हा राजेश म्हणतो की ते सुद्धा करेल ना मी. आणि इकडे अंजली त्याला म्हणते की अहो सगळं तुम्ही एकट्यानेच कराल का. तो म्हणतो अगं अंजली कधीतरी मला बायकोसाठी काहीतरी केल्याचं समाधान मिळू दे. आणि तेवढ्यात त्याला आता बघा इकडे अंजलीने टोमॅटो आणि कांदा तर चिरलेला असतो, अजून ती टोमॅटो चिरत असते. आणि तेवढ्यात राजेशचा फोन वाजतो. आणि बघा तेवढ्यात फोन वाजतो आणि ह्या राजेशला माहिती असतं की कोणाचा फोन असणार आहे. आणि बघा ती म्हणते की थांबा मी बघते. तेवढ्यात हा राजेश म्हणतो की अगं अंजली. तो म्हणतो की अगं सगळं तुलाच करायचं आहे का. आणि तो म्हणतो की मी घेतो ना माझा फोन, थांब इथेच. आणि बघा राजेश बाहेर येऊन म्हणतो की अगं
तुलाच करणार होतो फोन आणि तेवढ्यात तुझाच फोन आला. ती म्हणते की खोटं बोलतोयस तू. आणि हा राजेश आता तिची शपथ घेऊन तिला म्हणतो की अगं तुझी शपथ. आणि तो म्हणतो की आता बसला विश्वास. ती म्हणते की ओ रिअली एकही फोन केला नाही तू पैसे घेऊन गेल्यानंतर. बघा तुम्हाला म्हटले नाही की याने काहीतरी खोटं सांगितलेलं असणार आहे. आता तो काय म्हणतो बघा की आई आजारी आहेत ना मग माझी, त्यामुळे. आणि बघा ती म्हणते की अरे एक फोन करायला असा कितीसा वेळ लागतो रे. हा राजेश म्हणतो की अगं तुला सोडून कसं जगणार आहेत मी, जगू शकणार आहेत मी. आणि बघा ती म्हणते की आज यायचंय, लक्षात आहे ना तुझ्या. इकडं हा राजेश म्हणतो की हो पण थोडा वेळ लागेल. आणि बघा ती म्हणते की ते मला काही माहीत नाही, तुला आत्ताच्या आत्ता यावं लागेल. आणि बघा आता इकडे आता ती म्हटली की जसं उठ म्हणायचं तर उठायचं आणि जसं बस म्हटलं की बसायचं. आता तिचा आदेश तर फॉलो करावाच लागेल ना. मग हा राजेश म्हणतो की हो मालक येतो मी. आणि बघा हा राजेश म्हणतो की या ATM मशीनला खुश ठेवावं लागणार आहेत मला. आणि राजेश म्हणतो की अरे याला आता नाराज करून चालणार नाहीये, जावं तर लागेलच. आणि बघा प्रेक्षकांनो ही तोच टमकतात चिरते आहेत. आणि आता राजेश आता बघा ईश्वर इकडे अंजलीला सुद्धा आता खोटं बोलतो. आणि तो म्हणतो की अगं अंजली सॉरी पण मला जरा ना अर्जंट निघावं लागतंय. ती म्हणते की का. आणि हा राजेश आता खोटं बोलतो आणि म्हणतो की एक डोमेस्टिक व्हायलन्सची केस आली आहेत अगं. आणि ती गरीब बिचारी बाई आहे, तिचा नवरा तिला खूप त्रास देतो ग, त्यामुळे NGOतनं फोन आला होता की तुम्ही याल का. आणि ती म्हणते की तिला घराबाहेर काढलंय, रस्त्यावर आली आहे ती बिचारी. आणि हा राजेश बघा प्रत्येक स्त्री गरोदर आहे असं खूप वेळा सांगितलेलं आहे किंवा लहान मूल आहेत असं. आणि तसंच खोटं बोलतो तो आज देखील. अंजली म्हणते की जा तुम्ही निघा, इकडची नका काळजी करू. आणि हा राजेश म्हणतो की बघ मला उशीर झाला तर काळजी करू नको, मी कामातच असेल. हा भर तिच्याजवळ असणार आहेत प्रेक्षकांनो बघा. आणि इकडे ही अंजली म्हणते की प्रत्येक गरजू व्यक्तीच्या मदतीला हे धावून जातात. आणि बघा अंजली म्हणते की चिंटूने अशा व्यक्तीवर खुनाचा आरोप केला. आणि प्रेक्षकांना आता बघा हिला फोडणीच्या वासाने सुद्धा त्रास होतो. पण इकडे अर्णव अजून जेवलेला नसतो. आजी म्हणतात की चिंटू अरे जेवायला सुरुवात कर ना, वाढून झालं आहे सगळं. आता अर्णवला त्या ताईची काळजी. तो म्हणतो की आजी ताई जेवली असेल की नाही मला माहित नाही, मी नाही जेवत. अर्णव कधी हार मानत नाही, तो ताईलाच फोन करतो. मामा म्हणतात की अरे ती तुझा फोन उचलेल का. आणि बघा आता अंजली फोन बघते पण रिसीव करत नाही. मामा म्हणतात की नाही ना. आणि आता अर्णव म्हणतो की आजी तू तरी फोन करून बघ ताईला प्लीज. आणि बघा आजीचा फोन उचलला. त्या म्हणतात की बाळा कशी आहेस ग. ती म्हणते की मी मजेत आहे, बरी आहे मी. त्या म्हणतात की अगं वॉचमन कडनं कळलं की तू त्याच्या चाळीत राहायला गेलीस म्हणून. आता आजी म्हणतात की जेवलीस ना ग. तेवढ्यात आता अंजलीला भरून पण येतं आणि ती म्हणते की हो जेवली ना ग, पोटभर जेवले. आता ईश्वरी म्हणते की ताई आजचा पूर्ण दिवस घर लावण्यातच गेला असेल ना. आणि बघा अंजली सांगते की बटाट्याची भाजी, पुरी, कोशिंबीर, कढी, खीर सगळं केलं होतं मी. आणि ती म्हणते की एवढं पोट भरलंय की आता चक्र मारावं लागणार आहेस. अर्णव म्हणतो की खोटं बोलतेस ताई तू. तो म्हणतो की जेवली नाहीयेस. आणि अर्णव म्हणतो की रात्री तेलकट खाल्ल्यावर तुला ऍसिडिटी होते. आणि इकडे अजून अंजलीला रडायला येतं. आणि अर्णव म्हणतो की कढी आणि खीर तू कधीच एकत्र खाणार नाही, मला माहिती आहेस, का खोटं बोलतेस तू. आणि बघा अर्णव म्हणतो की ताई तू जर जेवली नसशील ना तर मी. आणि तेवढ्यात ती फोन ठेवून देते. आणि ती म्हणते की त्यांना आता फोडण्याच्या वासाचा पण त्रास होतोय. इकडे हा म्हणतो की काय. आता बघा प्रेक्षकांनो इकडे त्यांनी सांगितल्याप्रमाणे आता ईश्वरी डोकं लावते आणि काय करते की ती डबा भरून त्या वॉचमन दादांकडे देते. आणि ते वॉचमन दादा प्रेक्षकांना आता अंजलीकडे डबा आणून देतात. आणि ते सांगतात की एका खानावळीमधून आणलेला आहे. आणि ती मग तेवढं म्हटल्यानंतर तिला आता भूक पण खूप लागलेली असते. आणि प्रेक्षकांनो ती घास खाते तर तिच्या लक्षात येतं की हे खानावळीचं जेवण नाही, हे तर ईश्वरीच्या हातचं आहे. आणि ती म्हणते की ज्या घरात माझ्या नवऱ्याचा अपमान झाला त्या घरचं अन्न खाणं सुद्धा पाप आहे. आणि ती पाया पडून ते अन्न खात नाही. आणि बघा आता अर्णव म्हणतो की तू डबा दिला पण ताई जेवली का नाही हे कसं माहिती. ईश्वरी म्हणते की हो फोन तर आला होता, हो पण डबा दिल्यानंतर थोड्या वेळाने गेले होते काका, पण दार लावेल होतं. मग त्यांना असं वाटलं की अंजली ताई झोपल्या असतील, उगाच डिस्टर्ब नको करायला. अर्णव म्हणतो की म्हणजे ताईने डबा खाल्ला की नाही हे अजून कन्फर्मच नाही. ईश्वरी म्हणते की अहो नका काळजी करू, डबा अगदी हातात दिला असं तर जेवतीलच त्या. आणि अर्णव म्हणतो की आय डोंट नो, पण त्याला हे चांगलं वाटतं की तो म्हणतो की तुझी डब्बा देण्याची आयडिया चांगली होती. ईश्वरी म्हणते की आपण
अशी मदत करत जाऊ नेहमी. आणि प्रेक्षकांना बघा आता अर्णव तिथे तो फोन ठेवतो आणि बघा कपाटातनं तो खाली चटई टाकतो, रजाई टाकतो आणि ईश्वरी म्हणते की सर हे काय करताय तुम्ही. आणि ईश्वरी म्हणते की सर कुणासाठी अंथरूण घालतायत. अर्णव म्हणतो की माझ्यासाठी. ईश्वरी म्हणते की का. अर्णव म्हणतो की ताई तिथे चाळीतल्या रूम मध्ये जमिनीवर झोपेल असेल ना. आणि अर्णव म्हणतो की मला इथे झोप नाही लागणार, मी पण खाली झोपतो. बघा प्रेक्षकांनो, हे असतं भावा बहिणीचं. नाहीतर तो राजेश बायको खाली झोपली आणि तो मस्त त्या पलंगावर ताणून दिलेली आहेत. आणि प्रेक्षकांनो आता इथेच मालिकेचा एपिसोड संपतो. आपण पुढील भागामध्ये काय दाखवलेले ते बघूयात. आणि प्रेक्षकांनो बघा आता ते एक पत्रकार किंवा कोणी स्केच आर्टिस्ट आलेला असतो आणि त्यांनी बरोबर हुबेहूब वल्लरी मामेचं चित्र काढलेलं असतं. आणि आता सुप्रिया काकू म्हणतात की आता हे स्केच ईश्वरीला दाखवून पोलिसांकडे तक्रार केली की ही बाई नक्कीच पकडली जाईल. आणि बघा ईश्वरी म्हणते की हा आई बोल ना. तेवढा सुप्रिया काकू म्हणतात की तुला एक चांगली बातमी द्यायची होती ग. आणि बघा इकडे ईश्वरीने फोन स्पीकरवर टाकल्यामुळे मामी सगळं ऐकून घेते. आणि त्या म्हणतात की अगं आपण ज्या बाईच्या शोधात होतो ती बाई लवकरच सापडेल असं वाटायला लागले आता. त्या म्हणतात की अगं तूच म्हणाली होतीस ना बाबांचे पत्रकार मित्र आहे त्यांना विचारून बघ, त्यांनी स्केच आर्टिस्ट पाठवला होता आणि हुबेहूब त्या बाईचं चित्र काढलं आहे. अगं इथेच मालिकेचा एपिसोड संपतो. धन्यवाद.